चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? वैष्णवीच्या केसमध्ये घडलेला आहे, त्या केसमध्ये तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना जबाबदार का धरत नाहीये? त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं असताना बैठकांचा फालतूपणा का लावलं? नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या कामावरती विरोधकांसह अनेकांनी हल्लाबोल चढवला. त्यात टीकेचं केंद्रबिंदू ठरल्या त्या म्हणजे रुपालीताई चाकण. आता याच वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. 16 मे रोजी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी असलेला तिचा पती शशांक, सासू, नणंद आणि सासरे हे सर्वजण पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान वैष्णवीचा पती शशांक आणि त्याची आई लता हगवणे अर्थात वैष्णवीची सासू यांचे एक नवे प्रकरण आता समोर आलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात आणखी एक पोलीस तक्रार दाखल झाली आहे. फिर्यादी आहे प्रशांत येळवंडे याच्या आणि शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यामध्ये हा विक्रीचा व्यवहार झाला होता. व्यवहार पूर्ण करत नव्हते, जेसीबी परत देत नव्हते आणि व्यवहारही पूर्ण करत नव्हते. म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि सासू लता हगवणे यांच्या विरोधात जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय. शशांक आणि लता हगवणे यांच्यावर प्रशांत येळवंडे या व्यक्तीनं 11,70,000ची फसवणूक केल्याचा आरोप केलाय. लता हगवणे याच्या नावावर असलेल्या जेसीबी मशीनचा विक्री व्यवहार ठरवून येळवंडे यांनी बँकेच्या हप्त्याचा 50,000 रुपये दरमहा शशांकला दिला होता. मात्र शशांकने कोणताही हप्ता न भरता रिकव्हरी एजंटच्या मदतीने जेसीबीच परत ताब्यात घेतलं. ॲडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले 11,70,000 रुपये हगवणेंनी परत केले नाही आणि उलट पिस्तूलचा दाग दाखवून आता पैसे मागू नकोस अन्यथा घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय. यातील जे काही आरोपी आहे तर हे न्यायालयीन कोठडीत आहे. तर न्यायालयीन कोठडीतून दुसऱ्या गुन्ह्यातून या माझ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, आदेश प्राप्त झाल्यानंतर किंवा त्यांच्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर आपण तात्काळ आरोपींना हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हगवणेंचा तो जो जेसीबी होता तो जेसीबी जप्त केलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात येरवडा जेलमध्ये असलेला आरोपी शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांना आता म्हाळुंगे पोलीस जेलमधून काढून चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. त्यांना येरवडा जेलमधून ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनाम्याचा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता आहे. आर्थिक फसवणूक, धमकी आणि कर्ज फसवणुकीप्रमाणे अनेक प्रकारचे गुन्हे समोर येऊ शकतात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. निलेशची देखील पोलीस कोठडी आज संपत असल्यानं त्याच्या न्यायालयीन कोठडीत देखील वाढ होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि आणखी किती काळे कारनामे हगवणे कुटुंबाचे समोर येतील यावर देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.